हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। ज्या नियमात बसत नाहीत त्यांनी माघार घ्यावी, अन्यथा दंडासह वसुली करण्यात येईल। लाडकी बहीण योजनेवरून छगन भुजबळांचा मोठा इशारा। शरद पवारांनी दगाफटक्याचं राजकारण केलं आणि धोका देणाऱ्या उद्धव ठाकरेंना जनतेने जागा दाखवली। अमित शहांचा विरोधकांवरती घणाघात। अमित शहांची भाजप नेत्यांसोबत बैठक, आगामी निवडणुकीबाबत बैठकीत चर्चा, तर शहांकडून भाजपाच्या नव्या मंत्र्यांना मार्गदर्शन। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी स्थापन झालेली नाही, तर आघाडी तुटली असं मी म्हटलो नाही। स्वबळाच्या नाऱ्यावरून केलेल्या वक्तव्यानंतर राऊतांचं स्पष्टीकरण। नाव आल्यावरच चौकशी होणार, बळजबरीने चौकशी करतील का? देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावरती अजितदादा कडाडले। खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा शस्त्र परवाना रद्द, जिल्हाधिकाऱ्यांकडून बीड जिल्ह्यातील 100 शस्त्र परवाने रद्द। बीड सरपंच हत्या प्रकरणी मुख्यमंत्री न्याय करतील अपेक्षा होती, मात्र सरकारकडून मुख्य आरोपींना वाचवून कारवाईचं ढोंग सुरू। हत्येप्रकरणी तपासावरून राऊतांचा सरकारवरती निशाणा। संतोष देशमुखांच्या हत्येला 33 दिवस उलटले तरी एक आरोपी फरार। देशमुख कुटुंब उद्या न्यायासाठी टॉवरवरती आंदोलन करणार। परळीत राखेच्या टिप्परच्या धडकेत सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा मृत्यू। परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, चालकाचा शोध सुरू। नाशिकमध्ये बंदूकबाजांची दादागिरी, हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर हॉटेल कर्मचाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवल्याची धक्कादायक घटना समोर। विशाल झगडे पोलिसांच्या ताब्यात। अमरावतीमधील गोल्डन फायबर कंपनीतील कामगारांना विषबाधा, जवळपास 100 पेक्षा अधिक महिलांना विषबाधा, पाण्यातून विषबाधा झाल्याचा संशय। सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या यात्रा सुरू। सिद्धरामेश्वर महाराज यांच्या पालखीचं आणि मानाच्या 7 नंदीध्वजांचं मुस्लिम बांधवांकडून स्वागत।